नमस्कार, मी नम्रता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या चॅनल सखी गृहिणीमध्ये. आणि आता मी बनवणार आहे चटपटीत अशी कढीपत्ता आणि पुदिन्याची चटणी. त्यासाठी लागणार आहे एक छोटी वाटी पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर, छोटी वाटी भरून फुटाण्याची डाळ, चवीपुरतं मीठ, 1 चमचा साखर, अर्धा लिंबाचा रस, 1 मिरची, 2-3 लसण आणि अद्रक. कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे थोडासा. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. आता याच्यामध्ये लसण, अद्रक आणि हिरवी मिरची पण भाजायची आहे. हे सर्व परतवून घ्यायचं. आता याच्यामध्ये फुटाण्याची डाळ पण भाजून घ्यायची आहे. थोडीशी भाजायची आहे, जास्त नाही भाजायची. आता याच्यामध्ये पुदिना पण टाकायचा आहे. पुदिना टाकून थोडंसं परतवून घ्यायचं आहे. आता याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, साखर आणि लिंबाचा रस टाकायचा आहे. आणि वाटताना याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकायचं आहे, म्हणजे चटणी अशी स्मूथ क्रीमी वाटली जाते. ही चटणी आपण इडली, डोसा, आप्पे किंवा नुसती पोळीसोबत सुद्धा खाऊ शकतो. छान लागते. चला तर मग पुन्हा भेटूया दुसऱ्या रेसिपीसोबत.